नमस्कार. आज 23 जून 2024 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज रविवार असल्याकारणाने आजच्या द हिंदू त्यानंतर आजचं लोकसत्ता दोन्ही वृत्तपत्रामध्ये आज एडिटोरियल पेज नसतं. ओके, मग त्यासाठी पहा आजचं व्हिडिओ अगदीच 5 मिनिटामध्ये रॅपअप होणार आहे. कारण पहा जास्त काही बातम्या इम्पॉर्टंट नाही आहेत. हां, काल GSTची परिषद झाली होती व मी तुम्हाला काल म्हटलेलं पण होतं की आज GSTची परिषद आहे व त्याचे निकाल आपण उद्या नक्कीच पाहूयात. तर पहा आज आलेली आहे ती पण बातमी आपण पाहणार आहोत. तर लोकसत्तामधील आजच्या प्रमुख बातम्या. परीक्षा सुधारणांसाठी समिती, नेटमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर सरकारची घोषणा. याच्यापूर्वी पहा MPSC असू द्या किंवा कंबाईन असू द्या, इवन UPSCने पण काय विचारले होते, कमिटीची नावं विचारलेली होती. मग जर पर्यायामध्ये के राधाकृष्णन समिती कशा संदर्भात आहे असा जर प्रश्न असा जर ऑप्शन तिथं जर आलेला असेल, आता पहा नेट एक्झामच्या गैरप्रकारांबद्दल अशा पद्धतीने समितीचं नाव तर तिथं विचारलं जाणार नाही आहे. ओके, म्हणजे प्रश्न याबद्दल येणार नाही. पण पर्यायामध्ये जर के राधाकृष्णन समितीचा उल्लेख जर आला तर तुम्हाला इलिमिनेशनसाठी सोपं होईल. त्यासाठी लक्षात ठेवा की के राधाकृष्णन समिती ही कशा संदर्भात आहे, तर परीक्षाच्या सुधारणा संदर्भातची ही समिती आहे. ओके, प्लीज हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर अगदीच आजच्या पण वृत्तपत्रामध्ये काल जो कायदा लागू झालेला आहे संपूर्ण भारतभर त्याबद्दलचं आज विश्लेषण वगैरे आलेलं नाही आहे, त्यामुळे आपण उद्याला ते पुढे ढकलणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. OBC आरक्षणास धक्का न लावण्याचे आश्वासन, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण स्थगित. नेक्स्ट न्यूज. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आता पुन्हा सुधारित धोरण. त्यानंतर उरीमध्ये 2 अतिरेकी ठार. त्यासोबतच नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या दरम्यान चर्चा झाली. त्यासोबतच दोन्ही देशांदरम्यान सागरी क्षेत्रात सहकार्य आणि अर्थव्यवस्थेशी संदर्भात करार करण्यात आले आहेत. आजच्या वृत्तपत्रामध्ये हे करार कोणते झाले किंवा वे अहेड काय असेल हे देण्यात आलेलं नाही आहे, पण आगामी काळामध्ये ही पण न्यूज आपल्याला चांगल्या पद्धतीने कव्हर करायची आहे. ओके, नेक्स्ट न्यूज. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही चुका स्किप करू शकता. लोकसभा हंगामी अध्यक्षपदावरून संघर्ष व ही न्यूज आपण परवा दिवशीच्या द हिंदूमध्ये ऑलरेडी कव्हर केलेली आहे. ओके, त्यानंतर पहा बदलत्या हवामानाचा फटका, टोमॅटो 100 पार. ओके, त्यानंतर नेक्स्ट पेजवरती पण पहा म्हणजे पुअर कॉस्ट बेनिफिटवाल्या न्यूज आहेत या. ओके, करायला म्हटल्यानंतर पहा अगदीच आता इथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख वगैरे आला, पण ह्या न्यूज आपल्यासाठी आता डायरेक्टली जास्त काही हे देऊन जाणार नाही आहेत, त्यामुळे मी आता काय करत आहे याला स्किप करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पहा संविधान बदल आणि आणि इतर खरी खोटी कथानके हे नरेटिव्हबद्दलचा लेख आलेला आहे, पण इंटरनल सिक्युरिटी संदर्भात मला थोडंसं दिसलं नाही यामध्ये, त्यामुळे मी याला पण स्किप करायला सांगत आहे, कारण हे BJP सेंट्रिक वगैरे थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओके, व त्याच्याच बाजूला पहा आता इकडे INCने लिहिलेला लेख आहे हा. ओके, म्हणजे काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पद्धतीने इथं थोडंसं भांडण टाईप दिसत आहे. हां, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण मला नाही वाटत की हे आपल्यासाठी आणि MPSC आणि UPSCसाठी आता सध्याला आवर्जून काळाची गरज आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे. त्यानंतर पुढे या. इथे पहा प्राध्यापक उपिंदर सिंग यांचा लेख आलेला आहे, जो की त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये भाषण देत असताना त्यांनी बोललेला हा लेख आहे. त्यांनी भाषण दिलेलं आहे, त्या भाषणाचं रूपांतर लेखमध्ये करून लोकसत्तांनी हे दिलेलं आहे. आता प्राध्यापक उपिंदर सिंग कोण आहेत मग, असा जर प्रश्न तुम्हाला जर निर्माण अगदीच होत असेल तर पहा जे विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनलचे स्टुडंट आहेत, ओके, व जे विद्यार्थी UPSC करतात ना, त्यांना आज घडीला जर एन्शंट हिस्ट्री जर चांगल्या पद्धतीने कव्हर करायचं असेल तर प्राध्यापक उपिंदर सिंग यांचं पुस्तक येतं एक एन्शंट अँड मिडिवल हिस्ट्री, त्याचं नवीन एडिशन आत्ताच आलेलं आहे बाजारामध्ये. ओके, मग त्या आहेत व ह्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मुलगी आहेत प्राध्यापक उपिंदर सिंग. JNUमध्ये वगैरे त्यांनी JNU त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे प्राध्यापक पदावर त्या राहिलेले आहेत. ओके, त्यांचा हा लेख आहे, शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. आता सांगण्यासारखं वगैरे म्हणजे यामध्ये काही नाही. आता पहा मी पण इतिहासाचा शिक्षक आहे या नात्याने मी ते वाचलेलं आहे, पण अगदीच यामधून तुम्हाला MPSC आणि UPSCच्या प्रवाहामध्ये वगैरे असं उपयोग काय होईल वगैरे असं सांगण्यासारखं इथं काही नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. तर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पहा द हिंदूमध्ये फक्त 2 बातम्या कामाच्या आहेत, त्यानंतर आपण थांबणार आहोत. ओके, एक न्यूज ते तुम्हाला स्वतःला वाचायची आहे. तर पहा
ही न्यूज आपण आत्ताच पाहिलेली आहे. त्यानंतर नो GST फॉर रेल्वे सर्व्हिसेस आणि हॉस्टेल स्टे. आता इथं IRCTC बद्दलचं तर दिलेलं नाही आहे, पण डायरेक्टली यांच्या भाषणावरून वगैरे आपल्याला समजतं की रेल्वेची जी तिकिटिंग वगैरे पूर्वी ना GST लागायची, त्यावरती आता यांनी GST घेणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर हॉस्टेल स्टेवरती वगैरे अकोमोडेशनसाठी पण GST कमी केलेली आहे असं कालच्या GST परिषदेमध्येच फदिलीत आपल्याला दिसत आहे. पण अद्याप याची लिस्ट वगैरे मला दिसली नाही व मी रिसर्च करत नाही आहे. पहा, ओके, ज्यावेळेस रिसर्च वगैरे करून सांगू ते वेगळी गोष्ट झाली. पण थांबा, आता उद्या किंवा परवाच्या दिवशी वृत्तपत्रामध्ये हे नक्की सर्व काही येईल की GST मध्ये कोणते कोणते दर वगैरे कमी झाले आहेत. त्यामुळे आताच काळजी करण्याचं वगैरे तेवढंसं काही गरजेचं नाही आहे. तर अशा पद्धतीने आता ते आपण थांबूयात. त्यानंतर नालंदा युनिव्हर्सिटीबद्दल एक लेख आलेला आहे, शक्य झालं तर तो वाचून घ्यायचा आहे तुम्ही. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.